विद्यार्थी मित्रांनो, समकालीन भारत शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हानं आपण पाहत आहोत आणि हे पाहत असताना कालच्या तासाला आपण प्रास्ताविक भाग पाहिला आणि 11वीच्या ज्या आपण संकल्पना अभ्यासल्या राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राज्य या संकल्पनेचा आढावा घेतला. मग समकालीन भारत आपण अभ्यासत असताना जागतिक पातळीवर सर्वच देशांना आपापल्या देशामध्ये शांतता राखण्यामध्ये, स्थैर्य प्रस्थापित करण्यामध्ये आणि राष्ट्रीय एकात्मता राखण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडावी लागते. यामध्ये मग राज्याची नेमकी आजच्या काळामध्ये किंवा राज्याची नेमकी भूमिका काय आहे, हे आपल्याला पाहायचं आहे आणि काही मुद्द्यांच्या आधारे आपल्याला राज्याची भूमिका अभ्यासायची आहे. राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही यासारखी मूल्य आणि आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन ही ठरवलेली उद्दिष्ट यामध्ये राज्याची नेमकी भूमिका काय आहे? तर ही भूमिका आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे अभ्यासायची आहे. पहिला मुद्दा आहे शांतता आणि सुव्यवस्था. तर कोणतंही राज्य असू द्या, अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंतचं राज्य, या राज्याचं पहिलं आणि आद्य कर्तव्य राहिलेलं आहे, की राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करणं, सुव्यवस्था प्रस्थापित करणं आणि परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणं हे पॉलिसी स्टेटचं कार्य प्राचीन काळापासून राज्य करत आलेलं आहे. आजही त्या पॉलिसी स्टेटचं कार्य राज्याला करावंच लागतं. ते राज्याचं पहिलं आणि महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे. मग हे राज्य समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करतं, की जर समाज सगळीकडे सुरळीतपणे चालला, व्यवस्थितपणे चालला, अराजक विरहित चालला, तरच राज्याचा मूळ उद्देश सफल होईल. सगळीकडे शांतता राहील, लोकांना आपली प्रगती करता येईल, विकास करता येईल आणि त्यामुळं राज्याचं कोणत्याही राज्याचं पहिलं आणि आद्य कर्तव्य म्हणजे देशामध्ये, त्या राज्यामध्ये शांतता प्रस्थापित करणं, सुव्यवस्था प्रस्थापित करणं आणि परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणं. याच कार्याला राष्ट्र उभारणीचं कार्य असं सुद्धा संबोधलं जातं पहा. आता राजकीय व्यवस्थेचं जे अस्तित्व आहे, हे आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत परिस्थितीमुळं धोक्यात येऊ शकतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय परिस्थिती असेल, या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये दुसऱ्या देशाने आक्रमण केलं, मग आपलं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं किंवा देशांतर्गत परिस्थितीमध्ये सुद्धा अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. कसं? तर एखाद्या भागामध्ये लोकांनी सशस्त्र उठाव केला, शस्त्र घेऊन बंड केलं. मग अशा वेळेला सुद्धा हे देशाचं, राज्याचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं आणि त्यामुळं परकीय आक्रमणापासून संरक्षण करणं आणि आपल्या देशाचं अस्तित्व टिकवणं हे राज्याचं आद्य कर्तव्य आहे. देशामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली तर ती अगोदर टिकवणं, कायदा सुव्यवस्था राखणं हे पहिल्यांदा कोणताही देश, कोणतंही राज्य पाहत असतं. यामध्ये देशाचं कोणत्याही देशाला संविधान असतं, राज्यघटना असते आणि हे संविधान टिकवणं आणि देशाची राजकीय व्यवस्था टिकवणं ही राज्याची सगळ्यात प्रमुख आणि पहिली भूमिका असते. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं, परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करणं आणि देशाची राज्यघटना टिकवणं, राजकीय व्यवस्था टिकवणं ही प्रमुख भूमिका, प्रमुख कर्तव्य कोणतंही राज्य बजावत असतं, त्याला ते बजावावंच लागतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपला, तो म्हणजे आर्थिक प्रगती. जसं देशाला कायदा आणि सुव्यवस्था राखावी लागते, परकीय आक्रमणापासून संरक्षण करावं लागतं, राज्यघटना आणि राजकीय व्यवस्था टिकवावी लागते. त्याचप्रमाणे
कोणत्याही देशाला आपल्या देशाची सर्वांगीण आर्थिक प्रगती साधावी लागते. मग देशाचा औद्योगिक विकास असेल, शेती क्षेत्राचा म्हणजे कृषी विषयक विकास असेल किंवा आर्थिक क्षेत्रातील प्रगती असेल, या सर्वांमध्ये राज्याला महत्त्वपूर्ण भूमिका बजावणं आवश्यक असतं, अभिप्रेत असतं किंवा अपेक्षित असतं. मग देशाचं आर्थिक स्थैर्य टिकून राहील आणि आर्थिक वृद्धी किंवा वाढ होईल, याच्यातच त्या देशातील लोकांचं हित साधलेलं असतं, लोकांचं कल्याण असतं. याचा अर्थ राज्यानं सगळंच स्वतःकडे घ्यायचं आणि समाजवादी अर्थव्यवस्था प्रस्थापित करायची, असा त्याचा अर्थ होत नाही. तर या देशाच्या प्रगतीमध्ये राज्यानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावणं, औद्योगिक प्रगतीमध्ये, कृषी किंवा शेतीच्या प्रगतीमध्ये आणि आर्थिक प्रगतीमध्ये राज्यानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावणं अभिप्रेत असतं. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणं असा नाही. मग राज्यानं आर्थिक प्रगती करण्यासाठी राज्यातील नागरिकांना किंवा त्या राज्यातील व्यवस्थेला योग्य त्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देणं हे राज्याचं कर्तव्य असतं. मग औद्योगिक विकास करायचा म्हटल्यावर आपल्या देशामध्ये कंपन्या जास्तीत जास्त कशा प्रस्थापित होतील, कशा कंपन्या येतील, लोकांना जास्तीत जास्त रोजगार कसा मिळेल, मग त्या कंपन्या आल्यावर रोजगार मिळतो, अर्थव्यवस्था सुरळीत चालते, लोकांना कामधंदा मिळाल्यावर पैसा मिळतो, बाजारपेठ तेजीत चालते. मग अशा कंपन्या येण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा ज्या असतात त्या उपलब्ध करून देणं हे राज्याचं कर्तव्य आहे. देशाचा कृषीविषयक विकास झाला पाहिजे, शेती क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. यासाठी हरित क्रांतीसारख्या योजना राबवणं, कमी उत्पन्न कमी कालावधीमध्ये जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीतल्या वेगवेगळ्या बी आणि बियाणांच्या जाती शोधून काढणं, याला प्राधान्य देणं, शेती क्षेत्रामध्ये सिंचनाची व्यवस्था करणं, अशा प्रकारे शेती क्षेत्रामध्ये सुद्धा प्रगतीसाठी राज्यानं सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देऊन शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणं, याच बरोबर सर्वांगीण आर्थिक विकास साधणं, प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणं हे राज्याचं कर्तव्य असलेलं आपल्याला पाहतं. याच बरोबर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्र उभारणी. राज्याला परकीय आक्रमणापासून संरक्षण करावं लागतं, कायदा सुव्यवस्था राखावी लागते, आर्थिक प्रगती साधावी लागते. याच बरोबर राष्ट्र उभारणीमध्ये सुद्धा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आजचा लोकशाही समाज आहे आणि या लोकशाही समाजामध्ये वैचारिक विविधता असल्याचं काल आपण पाहिलं होतं आणि या वैचारिक विविधतेमुळे आणि समाजात असलेल्या अनेक बाबतीतील विविधतेमुळं मतभेद होऊन राज्याचं विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. म्हणजेच राज्यामध्ये मतभेद वाढीस लागून राज्य फुटणार नाही. मग धार्मिक मतभेद असतील, जातीय मतभेद असतील, वांशिक असतील किंवा इतर कुठल्या भाषिक असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मतभेद वाढवून राज्याचं विघटन होणार नाही याची काळजी राज्यानं घ्यायची असते. मग यासाठी राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी महत्वाचा संबंध राज्याला निर्माण करावा लागतो आणि अशी ही राष्ट्र उभारणी करताना राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. समाजामध्ये एकोपा राहील, शांतता राहील आणि स्थैर्य राहील हे पाहणं हे राज्याचं एक महत्त्वपूर्ण कर्तव्य असलेलं आपल्या लक्षात येतं. म्हणजे देशामध्ये संपूर्ण समाजामध्ये संपूर्ण घटकांमध्ये जातीय घटक, धार्मिक घटक, वांशिक घटक, भाषिक घटक किंवा वेगवेगळ्या विविधता असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ऐक्य कसं राहील यासाठी ऐक्य साधणं आणि त्यातून राष्ट्राची उभारणी करणं हा राज्याचा महत्वाचा उद्देश असतो. म्हणजेच
राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र उभारणी यांचा फार जवळचा संबंध आहे आणि राज्यानं अशी राष्ट्रीय एकात्मता साधून राष्ट्र उभारणी करायची असते आणि ही भूमिका कोणतंही राज्य पार पाडत असतं. त्यानंतर राज्याची पुढील भूमिका आहे ती म्हणजे शासन. समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढला पाहिजे. कारण आजचं राज्य हे लोकशाही राज्य आहे आणि लोकशाही ही लोकांच्या जास्तीत जास्त सहभागावर आधारलेली आहे. ज्या ठिकाणी ज्या राज्यामध्ये लोकांचा अधिकाधिक सहभाग निर्णय प्रक्रियेमध्ये असतो त्या राज्याला चांगलं राज्य म्हणतात आणि त्या शासनाला सुशासन असं म्हणतात. सुशासन, चांगलं शासन. मग कोणतं चांगलं शासन आहे की ज्या राज्यातील लोक हे निर्णय प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त सहभागी होतात त्याला सुशासन म्हणायचं. म्हणजेच आजचे जे लोकशाहीकरण आहे किंवा लोकसहभागी राज्य आहे ते लोकसहभागी राज्य किंवा लोकशाहीकरण हे लोकांच्या सहभागावर अवलंबून आहे आणि देशाचं शासन हे जेव्हा देशातील बहुसंख्य लोक चालवतात तेव्हा ते सुशासन ठरतं आणि खऱ्या अर्थानं लोकशाही यशस्वी होते. तर अशा पद्धतीनं शासन हा समाज व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक आहे आणि याच्यामध्ये लोकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशी आजच्या या लोकशाहीकरणामध्ये अपेक्षा असते. त्यानंतर राज्याची पुढची भूमिका आहे ती म्हणजे लोककल्याण. लोकांचं जास्तीत जास्त कल्याण साधणं किंवा सर्वांगीण विकास लोकांचा साधणं हे आजच्या राज्याचं कर्तव्य आहे. पॉलिसी स्टेटच्या कार्य करण्याबरोबरच कल्याणकारी कार्य सुद्धा राज्याला करावं लागतं. यामध्ये जनतेच्या विकासासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करणं, धोरणं आखणं आणि देशातील जनतेचा सर्वांगीण विकास साधणं हे काम राज्य करतं. मग याच्यामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, समाजामधले जे दुर्बल घटक आहे, विकासापासून वंचित घटक आहे, त्यांच्या विकासासाठी खास योजना राबवून त्यांना समाजाच्या पातळीत आणण्याचं काम राज्य करतं. हाच सामाजिक न्याय आहे. म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून दुर्बल घटक जे आहेत, मागास घटक जे आहेत त्यांच्या विकासासाठी खास योजना राबवून सामाजिक न्याय प्रस्थापित करायचं. या घटकाला समाजाच्या पातळीत आणायचं, समाजाच्या बरोबर आणायचं, लेव्हलला आणायचं. यासाठी सामाजिक न्याय प्रस्थापित करणं ही राज्याची महत्वपूर्ण अशी लोककल्याणकारी भूमिका आहे. याच बरोबर सर्वांगीण बाबतीमध्ये वाजवीपणा यावा, सगळीकडे समानता प्रस्थापित व्हावी. म्हणजे हा वाजवीपणा, फेअरनेस आणि समानता या तत्वांचा वापर कल्याणासाठी करणं हे आवश्यक आहे. म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करताना वाजवीपणा आणि समानता या तत्वाचा वापर सुद्धा लोककल्याणासाठी करणं आणि समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचं दुःख दूर करणं ही राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे समाजात जो असंतोष आहे मग तो वेगवेगळ्या बाबतीत असमतोल असतो, विकासातला असमतोल असेल, जातीय असमतोल असेल, अनेक घटक हे विकासापासून वंचित असतात, त्यांना अनेक सुधारणापासून ते वंचित असतात आणि अशा समाजातील असमतोलपणा जो आहे तो दूर करणं आणि सामाजिक समता प्रस्थापित करणं, आर्थिक समता प्रस्थापित करणं आणि राजकीय समता प्रस्थापित करणं हे राज्याचं कर्तव्य आहे, राज्याची भूमिका आहे. आणि या विकासापासून किंवा वेगवेगळ्या बाबीपासून जे दुर्लक्षित घटक आहे या दुर्लक्षित घटकांचं दुःख दूर करणं ही सुद्धा राज्याची महत्वपूर्ण जबाबदारी असलेलं
आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच विकासापासून जे वंचित घटक आहेत, ज्यां तर अशा घटकांचं दुःख दूर करणं ही राज्याची जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं एकंदरीतच आज आपण राज्याची नेमकी भूमिका काय आहे, हे अभ्यासलेलं आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण अभ्यासलेलं आहे. तर हे अभ्यासत असताना राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्य, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा कोणत्याही राष्ट्राच्या उभारणीशी जवळचा संबंध आहे आणि हा संबंध राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून आपल्याला पुढील तासाला अभ्यासायचा आहे. आज आपण या ठिकाणी थांबत आहोत.